हॅलो. हे बघा, आम्ही कुठे आलो आहोत? तर अभिजात पुस्तक प्रदर्शन जे सध्या सुरू आहे दादर मुंबई येथे. कुठे भरलंय? तर दादरमधलं जे प्रसिद्ध पार्क आहे अत्यंत शिवाजी पार्क तिथे भरलेलं आहे. तुम्ही स्क्रीनवर फोटो बघू शकता. ज्यांच्या संकल्पनेतून हे पुस्तक प्रदर्शन उभं राहिलेलं आहे असे आदरणीय राज ठाकरे यांची चित्र इथे लावलेली आहेत. अप्रतिम चित्र आहेत सगळी आणि त्यांचे वेगवेगळे भाव टिपणारे आहेत सगळे चित्र. खूप सुंदर मांडणी पण सुंदर आहे. हे आहेत कुसुमाग्रज. प्रवेशद्वारावरच त्यांचा फोटो लावलेला आहे आणि हे प्रदर्शन आहे ते इतकं अप्रतिम आहे. जवळजवळ 105हून अधिक प्रकाशन संस्थांचे स्टॉल्स या पुस्तक प्रदर्शनात आहेत आणि खूप जुन्या जुन्या संस्था आहेत. आता हा जो स्टॉल बघताय हा राजहंस प्रकाशन संस्थेचा आहे. अत्यंत मानाची संस्था आहे ही, म्हणजे आणि खूप जुनी संस्था आहे मराठी साहित्य विश्वातील. तर हा स्टॉल आहे. त्यानंतर पुढे जाऊन तुम्ही बघू शकता हे आहे डायमंड पब्लिकेशन आहे. त्यानंतर पुढे आहे ते मॅजेस्टिक पब्लिकेशन आहे, त्यांचं सुद्धा इथे स्टॉल आहे. मॅजेस्टिक पब्लिकेशनचं आउटलेट शिवाजी मंदिर दादर इथे आहे. जे नाट्यगृह आहे शिवाजी मंदिर तिथे आहे. जर कुणाला माहीत नसेल त्यांच्यासाठी मी सांगते. तर सगळी पुस्तकं आहेत ना इतकी वेगवेगळी आहेत. हा जो सहित प्रकाशनचा स्टॉल होता, तर यावरून आम्ही एक लहान मुलांसाठीचं पुस्तक घेतलं आणि तिला पैसे द्यायला लावले. तर तिला एकदम गंमत वाटली की वाव, आपण पैसे द्यायचे आणि हे पुस्तक विकत घ्यायचं, मोठं झाल्यासारखं नाही का एकदम. आता इथे प्रदर्शनातच खाण्यापिण्याची देखील व्यवस्था केलेली आहे. ठाण्यामधलं प्रसिद्ध मिठाईचं दुकान आहे प्रशांत कॉर्नर, तर त्याचा स्टॉल इथे आहे. तुम्ही बघू शकता. मी मेन्यू तुम्हाला झूम करून दाखवते. तर काय मेन्यू आहे हे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. तर खाण्यापिण्याची देखील सोय आहे व्यवस्थित. म्हणजे प्रदर्शन तसं मोठं आहे बऱ्यापैकी. चालायला लागेल कारण इतकी पुस्तकं आहेत, इतक्या प्रकाशन संस्था, प्रत्येक संस्थेचे ठरलेले लेखक असतात बऱ्याचदा आणि त्यांची पुस्तकं असतात. तर तुम्ही जर सकाळी या वेळ काढून 2-3 तास तुमचे सहज इथे जातील असं मला वाटतं. आता हा जो इथे स्टॉल दिसतोय मावळा, तर हे शिवाजी महाराजांचा जो जीवनपट आहे त्यावर आधारित हे खेळ आहेत लहान मुलांसाठी. खूप सुंदर संकल्पना आहे. नक्की तुम्ही बघू शकता. हे पुस्तक प्रदर्शन 27 फेब्रुवारी 2026 पासून 3 मार्च 2026 पर्यंत इथे शिवाजी पार्कमध्ये असणार आहे. या प्रदर्शनाची वेळ सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे आणि प्रवेश विनामूल्य आहे. मी मगाशी जसं म्हटलं की 105हून अधिक स्टॉल्स आहेत प्रकाशन संस्थांचे. तर त्यामुळे बराच वेळ हाताशी घेऊन या.
कारण जर निवांत पुस्तकं बघायची असतील तर 2 ते 3 तास तुमचे सहज जातील. सकाळी लवकर या आणि आरामात पुस्तकं तुम्ही बघू शकता, चाळू शकता. इथे बऱ्याच स्टॉल्सवर 15% ते 20% सूट आहे पुस्तकांवर. तर त्यामुळे फायदेशीरच तुम्हाला पडणार आहे हे सगळं. काही स्टॉल्सवर जुने पुस्तक देऊन तुम्ही नवीन पुस्तकं घेऊ शकता, अशी देखील स्कीम आहे. तर ते एकदा बघा चेक करून की कुठल्या स्टॉलवर आहेत. एखादं जुनं पुस्तक द्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता ते. मी या प्रदर्शनातून 2 पुस्तकं विकत घेतली. एक म्हणजे कोसबाच्या टेकडीवरून अनुताई वाघ यांचं आणि दुसरं म्हणजे रसचंद्रिका. हे खूप जुनं पाककृतीचं पुस्तक आहे. पण ते बाजारात मिळत नव्हतं. आता मला मिळालं म्हणून मी घेतलं. पण खूप छान प्रदर्शन आहे. तुम्ही नक्की भेट द्या आणि मराठीत आपल्याला असं फार कमी वेळा काहीतरी मिळतं. तर खरंच खूप छान संधी आहे. सोबत यांनी भरपूर असे कार्यक्रम देखील ठेवलेले आहेत. आज अभंग रिपोस्टचा कार्यक्रम होता. काही परिसंवाद देखील असणार आहे, तर ते तुम्हाला तिथे गेल्यावर कळेल. तर नक्की भेट द्या आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. थँक यू. बाय.